श्री स्वामी समर्थ. जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा लेकरांचं भविष्य उजळतं. तुमच्या मुलांचं भाग्य आज नव्या उंचीवर जाणार आहे. संकटामधून वाट काढत आज नशीब त्यांच्यावर हसणार आहे. आजचा दिवस तुमच्या लेकरांसाठी सुवर्ण संधी घेऊन आला आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर या लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा संदेश त्यांना नक्की पाठवा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा हा दिवस खूप खास आहे. तुमच्या घरात जन्मलेले ते छोटंसं लेकरू ज्याच्यासाठी तुम्ही दिवस रात्र झटता त्याच्या जीवनात आज असा क्षण उगवणार आहे की जिथून त्याच्या नशिबाचा प्रवासच बदलून जाणार आहे. आज तुमच्या मुलाच्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण होणार आहे. एक नवी उमेद उगम पावणार आहे. स्वामी समर्थ त्यांच्या पवित्र दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यांना दिसतंय की तुमचं मूल आता जीवनात काहीतरी मोठं करणार आहे. कदाचित आज त्यांचं एखादं लपलेलं टॅलेंट समोर येईल. कदाचित एखादी स्पर्धा जिंकेल किंवा शिक्षक, ऑफिसर, गुरु किंवा समाजात कोणीतरी त्यांचं कौतुक करेल आणि या क्षणातच ती स्वतःला ओळखेल. तो क्षण असतो जिथे स्वामी समर्थ स्वतः आपल्या हाताने त्या मुलाच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवतात. स्वामी म्हणतात तुमचं मूल खूप मोठं होणार आहे. फक्त त्याला तुमचं प्रेम, पाठिंबा आणि माझं नामस्मरण लागतंय. हे नशीब चमकणं म्हणजे केवळ पैशांचं, प्रसिद्धीचं नव्हे तर त्याच्या मनात सकारात्मक विचार जागे होणं, एका चुकीच्या वाटेवरून योग्य दिशेला वळण घेणं. आणि अशा प्रत्येक क्षणी जेव्हा तो आपल्या आयुष्यात चांगली पावलं टाकेल तेव्हा तुमचंही नशीब फुलतंय, कारण तुम्ही त्याचे आई बाबा आहात. स्वामी समर्थ सांगतात, जे पालक माझं स्मरण करत राहतात त्यांच्या मुलांच्या पाठीशी मी स्वतः उभा राहतो. आजपासून रोज सकाळी तुमच्या मुलाच्या कपाळावर हात ठेवा आणि मनातल्या मनात फक्त एवढंच म्हणा, स्वामी समर्थ माझ्या लेकराचं रक्षण करा, त्यांचं नशीब उजळवा. तुमच्या या एका प्रार्थनेने एक दिवशी तुमचं मूल तुमच्यासमोर उभं राहील आणि म्हणेल, आई बाबा आज मी इथपर्यंत पोहोचलो कारण तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि स्वामी समर्थ होते. कधी कधी मूल अभ्यासात मागं राहतं, कधी स्पर्धांमध्ये हरतं, पण लक्षात ठेवा स्वामींचा आशीर्वाद त्यांचं गुप्त शक्ती आहे. स्वामी म्हणतात तुम्ही निराश होऊ नका. तुमचं मूल आज नाही उद्या यशस्वी होणारच. आजपासून तुमच्या घरात नवा उजेड पसरतोय. मुलांच्या डोळ्यात एक नवीन तेज, त्यांच्या चेहऱ्यावर एक नवा आत्मविश्वास आणि त्यांच्या पावल्यात स्वामींचं साथ आहे. कोण म्हणतं नशीब लिहिलेलं असतं? स्वामी समर्थ म्हणतात मी स्वतः तुमच्या मुलांचं नशीब लिहायला आलोय. तेव्हा घाबरू नका, चिंता करू नका. आजचा दिवस वेगळा आहे. आजपासून त्यांच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात आहे. एखादी फोन कॉल, एखादी संधी, एखादी छोटी वाटचाल त्यांचं नशीब उजळवणार आहे. स्वामींच्या नजरेतून तुमचं मूल आज खास आहे. फक्त एकदा करा आणि त्यांचं नाव एक समर्पित नामस्मरण करा आणि तुमचं मूल स्वप्नांच्या पलीकडे जाईल. मुलांच्या यशामागे आईवडिलांचं प्रेम आणि माझा आशीर्वाद असतं. तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, मी त्यांना दिशा दाखवेन. ज्यावेळी एखादं मूल अंधारात हरवल्यासारखं वाटतं, शिक्षणात गोंधळलेलं असतं किंवा चुकीच्या संगतीत पडतं तेव्हा एक पालक म्हणून मनाचा थरकाप होतो. पण तिथे स्वामींचा हात त्या मुलाच्या डोक्यावर पडतो आणि तो अंधार हळूहळू प्रकाशात बदलतो. स्वामी समर्थ म्हणतात मी तुमच्या लेकराला वाईटातून बाहेर काढणार, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. स्वामींचं नाम घेताना तुम्ही त्यांना तुमच्या लेकराच्या रक्षणासाठी बोलवता. त्यांचा आशीर्वाद म्हणजे एक दिव्य कवच आहे. जेव्हा मूल रस्त्यावरून जातात, अभ्यास करतात, स्पर्धा करतात तेव्हा स्वामी त्यांच्या बरोबर असतात. आजचा दिवस वेगळा आहे. कदाचित आज त्याच्या आयुष्यात असा काही प्रसंग घडणार आहे जो त्याच्या भविष्याचं दार उघडणार आहे. एक गुरु भेटेल, एखादं चांगलं वाक्य कानावर पडेल किंवा स्वप्नातच एखादा संकेत मिळेल. हे काहीही असो, हे सर्व काही स्वामी समर्थांच्या कृपेमुळे होणार आहे. स्वामी म्हणतात आज मी त्या मुलाच्या मनात विचारांचं एक बीज रोवणार आहे आणि ते बीज उद्या मोठं होऊन त्याच्या आयुष्यात फळ देईल. तुमच्या मुलांमध्ये काही विशेष आहे. त्याचा चेहरा निरगस असला तरी त्याच्या कपाळावर स्वामींचं यशाचं लिहिलेलं आहे. आज जेव्हा तो उठेल त्याच्या मनात एक नवा विचार, एक नवीन प्रेरणा जागा होईल. जिथे इतकं मुलं थांबतात तिथून तुमचं मूल सुरुवात करेल.
स्वामी म्हणतात, ज्यांचं बालपण प्रेमात, प्रार्थनेत आणि संयमात घडतं त्यांचा यशाचा मार्ग मी स्वतः तयार करतो. तेव्हा आज संध्याकाळी जेव्हा तो शाळेतून किंवा कॉलेजमधून परत येईल, त्याला शांतपणे बघा, त्या चेहऱ्यावरचे बदल जाणवा. स्वामींचं हे सौम्य हस्ताक्षर त्यांच्या कपाळावर आहे आणि त्याच्या नशिबात यशाचं पान उलगडलं आहे. स्वामी समर्थ सांगतात, आई वडिलांच्या मनात जर निस्वार्थ प्रेम असेल तर त्यांच्या लेकरांच्या पाठीमागे मी स्वतः उभा असतो. आज त्याच्या विश्वासाला घट्ट धरून ठेवा. आम्ही तुमच्या मुलांच्या स्वप्नात, प्रयत्नात आणि यशात खरोखरच सामील झाले आहेत. त्यांना जिथं अडचण वाटेल तिथं मदतीचा हात वाढवणारे हात फक्त स्वामींचेच असतात. स्वामी म्हणतात, आजपासून तुमच्या मुलाच्या जीवनात यश, चांगले मित्र, उत्तम गुरु आणि योग्य वेळ यांचा संगम घडवून आणीन. तेव्हा मनाला शांत ठेवा, काळजी नका करू. तुमचं मूल आता यशाच्या दिशेने चालायला लागलं आहे. स्वामी समर्थ त्याच्या प्रत्येक पावलावर पाठराखण करत आहे. ज्यावेळी तुमचं मूल योग्य मार्गावर चालायला लागतं त्या क्षणी मी त्यांचं नशीब उजळवतो. आणि खरंच आजच तुमच्या मुलाच्या आयुष्यात एक नवीन वळण येत आहे. तुम्ही कदाचित अजून पाहिलं नसेल, पण त्याच्या मनात एक नवीन ऊर्जा तयार होते. त्याच्या नजरेत आता संकल्पनाचा तेज आहे. कदाचित कालपर्यंत जो गोंधळलेला होता, चुकलेला होता, पण आज स्वामी समर्थांनी त्याच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला आहे. मी त्या लेकराला उठवणार आहे ज्याला सगळ्यांनी कमी लेखलं. मी त्या मुलाचं भाग्य लिहिणार आहे जो स्वतःवर विश्वास ठेवत नव्हता. जगात खूप पालक असतात, पण सगळ्यांना असा दिवस येत नाही जिथे स्वामी समर्थ स्वतः सांगतात, आज तुमच्या मुलाचं नशीब चमकणार. हे वाक्य म्हणजे आकाशातून तुमच्यावर आलेली कृपेची साक्ष आहे. तुमच्या लेकरात जी शक्ती आहे, जी अजून त्यालाही माहीत नाही, मी ती जागृत करेन आणि त्याला त्याच्या योग्य स्थानावर नेऊन ठेवीन. तुमच्या मुलाच्या आवाजात आता दृढता आहे, त्यांच्या पावलात आता आत्मविश्वास आहे आणि त्याच्या हृदयात स्वामींचं नाव आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव घेणाऱ्या घरातली मुलं कधीच हरत नाही. आजपासून तुम्ही रोज एकच गोष्ट करा, स्वामींच्या मूर्तीसमोर एक दिवा लावा आणि म्हणा, स्वामी माझ्या मुलाला योग्य दिशा द्या, त्यांचं रक्षण करा, त्याला चांगलं नशीब द्या. ही वाक्य म्हणजे तुमच्या पालकत्वाची खरी शक्ती आहे. स्वामी समर्थ त्या प्रार्थनेला कधीच नकार देत नाही. ज्या क्षणी तुम्ही ही प्रार्थना करता त्याच क्षणी स्वामी समर्थ तुमच्या मुलाच्या आयुष्यात पाऊल टाकतात. पालकांनी जर त्यांच्या मुलांसाठी नामस्मरण केलं तर मी त्या मुलांना यशाच्या टोकांपर्यंत घेऊन जाईन. आज तुमचं मूल एखादं नवं पुस्तक वाचेल, कदाचित एखादं नवीन कौशल्य शिकेल किंवा एखादं नवीन निर्णय घेईल, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकेल आणि ही सर्व सुरुवात आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची. स्वामी म्हणतात, माझं काम असतं योग्य क्षणी योग्य प्रेरणा देणं, बाकी सर्व तुमच्या लेकराच्या हातून घडू दे. तेव्हा आता तुम्ही आनंदाने बघा, तुमचं मूल आता मोठं होणार आहे. त्याच्या यशात तुमचा वाटा आहे आणि त्याच्या नशिबात स्वामींची साक्ष आहे. त्याच्या जीवनाचा पुढचा टप्पा आता शुभतेशांनी, संधींनी आणि आशीर्वादांनी भरलेला आहे. स्वामी समर्थ सांगतात, मुलांचं भविष्य सुंदर असतं, पण माझ्या आशीर्वादाने ते तेजस्वी होतं. आजचा दिवस तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मुलांसाठी खास आहे. त्यांच्या डोक्यावर आता स्वामींचा वरदहस्त आहे. त्यांच्या जीवनात यशाचं, सुखाचं आणि समाधानाचं नवं पर्व सुरू होत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं मूल कुठेही असो, शाळेत, कॉलेजमध्ये, नोकरीच्या वाटेवर, स्पर्धा परीक्षा देत असो किंवा अजून स्वतःचा मार्ग शोधत असो, माझा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. आजचा दिवस त्या आशीर्वादाला जागणार आहे. तुमचं मूल आज एखादं असं काम करेल की त्याच्या जीवनाची दिशा बदलून जाईल. कदाचित आज त्याच्या मनात एखादं नवीन विचार रुजेल, एक स्वप्न, एक उद्दिष्ट, आणि हे स्वप्न फक्त हवरेवरचं नाही तर स्वामी समर्थांच्या दृष्टीने पावलेली दिशा आहे. तिथं माणसाचं प्रयत्न संपतात, तिथं माझी कृपा सुरू होते. म्हणूनच जरी आज तुमचं मूल काही अडचणीत जात असेल, तरी त्याला वाटत असेल की मी कुठेच पोहोचत नाही, तरी हे लक्षात ठेवा, स्वामींचा आशीर्वाद त्याच्या आयुष्यात एखाद्या शांत सागरासारखा आहे. कधी थेट दिसत नाही, पण तो त्याच्या प्रत्येक पावलाला हलकेच पुढं ढकलत राहतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या घरात मला प्रेमाने बोलावलं जातं त्या घरातील लेकरं यशस्वी होणारच. आजपासून एक नवा संकल्प करा. दररोज सकाळी उठून फक्त 2 मिनिटं स्वामींचं नामस्मरण करा आणि तुमच्या लेकरासाठी शब्द बोला. स्वामी, आज आमचं मूल जेव्हा घराबाहेर जाईल तेव्हा त्याचं पाऊल योग्य दिशेने वळावं. त्याचा शुद्ध विचार द्या, चांगली संगत द्या आणि तुमचा आशीर्वाद त्याच्यावर ठेवा. ही शब्द नुसते उच्चारले नसतात, हे तर आकाशातले भिडणारे मंत्र असतात. स्वामी समर्थ स्वतः त्या प्रत्येकाला ऐकतात.
प्रार्थनेला ऐकतात आणि म्हणतात, माझ्या भक्ताच्या लेकरांना मी स्वतः हाताने घडवतो. कधी कधी मुलं चिडचिड करत अभ्यासात मागे राहतं किंवा चुकीची वळणं घेतं, तेव्हा चिंता करू नका. स्वामींचं काम म्हणजे त्यांना परत योग्य वाटेवर आणणं. स्वामी म्हणतात, मुलं चुकतात, पण पालक जर माझ्यावर विश्वास ठेवतात तर मी त्या चुका यशात बदलतो. आजचा हा दिवस खूप सुंदर आहे, जो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भारलेला आहे. आज कदाचित तुमच्या मुलाला एखादा चांगला मित्र भेटेल किंवा शिक्षक त्यांचं कौतुक करेल किंवा त्यांचं मन अभ्यासाकडे ओढलं जाईल. ते लहान क्षण आहेत, पण यामागे आहे स्वामींचं नियोजन. जेव्हा तुम्ही मनापासून तुमच्या लेकरासाठी प्रार्थना करता, तेव्हा मी त्या प्रार्थनेला कृतीत उतरवतो. आणि म्हणूनच स्वामींचं हे वचन आज खूप मोठं सत्य बनते. आज तुमच्या मुलांचं नशीब चमकणार. तुम्ही त्याच्या पाठीशी उभे आहात. स्वामी त्याच्या पुढे चालत आहे आणि जीवनाच्या त्या वाटेवर आता अंधार नाही, तर फक्त यशाचं तेज आहे. तुमच्या मुलांचं नशीब म्हणजे फक्त त्यांचं नाही, तर ते तुमचंही यश आहे, कारण तुम्ही त्याला स्वामींच्या चरणी आणलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मुलांच्या पावलात आता यशाची चाहूल आहे. त्यांचं नशीब मी स्वतः जागं केलं आहे. आता त्यांच्या आयुष्यात मागे वळून पाहण्याची गरजच उरणार नाही. आई वडील म्हणून तुम्ही किती दिवस किती रात्री त्या लेकराच्या भविष्याबद्दल चिंता केली असे. त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, त्यांच्या इच्छा, त्यांची घाबरलेली मनस्थिती, हे सगळं स्वामी समर्थ बघत होते. तुम्ही जसं मला प्रेमाने बोलवलं तसंच मी आता तुमच्या लेकराच्या जीवनात चमत्कार घडवणार आहे. त्या मुलाच्या नजरेत एक विश्वास जागा होतोय. मी काहीतरी मोठं करू शकतो हा विचार त्याच्या मनात येतोय आणि हे सगळं स्वामी समर्थांच्या अदृश्य कृपेने होते. स्वामी समर्थ सांगतात, माझं आशीर्वादाने जे घडतं ते जगात कोणालाही थांबवता येत नाही. आज जरी तुमचं मूल लहान वाटत असेल, शांत, गोंधळलेलं किंवा अजून आपली दिशा शोधत असेल, तरी त्याच्या मनात एक दिव्य शक्ती जागी झाली आहे. ती शक्ती म्हणजे श्रद्धा, विश्वास, जिद्द आणि आत्मबल, जे कोणत्याही मोठ्या यशाच्या आधी येते. स्वामी समर्थ म्हणतात, मी त्या मुलाच्या लढाईची ताकद देतो, यश मिळवण्याचं मार्गदर्शन करतो आणि संकटातून त्याचं रक्षण करतो. कधी तुम्हाला वाटेल आपलं मूल मागं पडलं आहे, पण स्वामी म्हणतात, आज जे मागं आहे ते उद्या इतकं पुढे जाईल की जग त्याला सलाम करेल. आणि मुनी, तुम्हीच बघा ना, आज त्याने पहिल्यांदा काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा दाखवली. आज पहिल्यांदा त्यानं स्वतःहून तुमच्याकडे बसून अभ्यास करायची विनंती केली. आज त्याने पहिल्यांदा एक स्वप्न स्पष्टपणे तुमच्या पुढे बोलून दाखवलं. हे काही योगायोग नाहीत, हे स्वामी समर्थांच्या कृपाप्रवाहाचं पहिलं लक्षण आहे. मी जेव्हा कुणाच्या आयुष्यात यायला सुरुवात करतो तेव्हा तो प्रवास हळूहळू सुंदर चमत्कारांमध्ये बदलतो. म्हणूनच आजपासून प्रत्येक सकाळ, प्रत्येक संध्याकाळ तुमच्या घरात फक्त विश्वास हवा आहे. तुमच्या लेकराच्या पावलांना दिशा देणारं दिव्य नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. तेव्हा आता पुढे काय घडणार? स्वामी म्हणतात, मी त्या लेकराच्या जीवनात अशी संधी पाठवणार आहे तिचा विचार त्याने स्वप्नातही केला नसेल. आजपासून जे दरवाजे बंद वाटत होते ते उघडतील, जे स्वप्न सुटत नव्हते त्याची उत्तरं सापडतील आणि जी माणसाची घालमेल होती ती पूर्ण शांत होईल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मुलाच्या कपाळावर आता माझं नाम आहे. आता त्याच्या जीवनात प्रकाशाचा प्रकाश आहे. यावेळी तो पुढे जाईल, त्याला अडथळे येतीलच, पण त्या अडथळ्यांपलीकडे त्याला दिसेल स्वामींचं तेज आणि त्यातच त्याला वाटेल, हो, मी एकटा नाही, माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत. माझ्या आशीर्वादाखाली वाढणाऱ्या लेकरांचं नशीब कधीही थांबत नाही. फक्त वेळ येते आणि मी त्यांना पुढे नेत असतो. तुम्हाला वाटत असेल माझं मूल अजून काहीच मोठं केलं नाही, अजून यश मिळालं नाही, पण लक्षात ठेवा, स्वामींचं नियोजन हे शांतपणे, सावधपणे आणि अचूकपणे घडत असतं. आज तो क्षण आलाय जेव्हा त्या नियोजनाची सुरुवात तुमच्या समोर उघड होत आहे. एक लहानसं उदाहरण द्या. जसं एखादं झाड अनेक वर्ष मूळ खोल खोल जमिनात घालतं राहतं आणि एक दिवस अचानक त्यांच्या फांद्यावर फुलं उमटतात, तसं तुमचं मूल आतून तयार होत होतं आणि आज त्या मेहनतीला स्वामींच्या कृपेचं फळ मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं मूल आता थांबणार नाही. मी त्याच्या आयुष्याचं चाक हातात घेतलंय. आता ते चाक थेट यशाकडे धावणार आहे. मुलांचं नशीब चमकणं म्हणजे फक्त मार्ग मिळणं नव्हे, तर त्याचं आत्मभान जागं होणं, स्वामी स्वतःची दिशा शोधणं आणि त्यांचं हृदय स्वच्छ, नर्म आणि कृतज्ञ राहणं. स्वामी म्हणतात, यश देणं सोपं आहे, पण योग्य मनोवृत्ती घडवणं माझं खऱ्या रूपानं प्रेम आहे, रूप आहे.
आजपासून तुमचं मूल अधिक शहाणं होणार आहे. त्याच्या निर्णयामध्ये परिपक्वता दिसेल. कधीकधी तो तुमच्याकडे येऊन स्वतःहून विचारेल, आई मला हे करावंसं वाटतंय, मी चुकतोय का? हे क्षण असतील स्वामींच्या कृपेचे संकेत, कारण ते म्हणतात ज्या घरात स्वामींचं स्मरण असतं तिथल्या मुलांमध्ये विवेक आणि विचारशीलता आपसूक वाढते. आज तुम्ही फक्त एवढं करा, रात्री झोपताना मुलाच्या कपाळावर एक हात ठेवा, डोळे मिटा आणि मनात म्हणत जा, स्वामी माझं बाळ तुझ्या हातात आहे, यश दे, दिशा दे आणि सद्बुद्धी दे. हे वाक्य बोलता बोलता तुम्ही जसं त्याच्यावर प्रेम करता तसं स्वामीसुद्धा त्या मुलावर प्रेम करत असतात. स्वामी म्हणतात आई वडिलांचं मन जर शुद्ध असेल तर त्यांची मुलं यशस्वी होणं माझी जबाबदारी असते. आजपासून प्रत्येक दिवस नवा आहे. प्रत्येक सकाळ तुमच्या मुलासाठी संधी घेऊन येणार आहे. प्रत्येक अडचण त्याच्या यशाचं नवीन पाऊल ठरणार आहे. कारण आता त्याच्या जीवनात योगायोग नाही तर स्वामी समर्थांचं संपूर्ण नियोजन आहे. स्वामी म्हणतात ज्यांचे रक्षण मी करतो त्यांचं जीवन मी घडवतो. तेव्हा आता चिंता नाही, तक्रार नाही, फक्त विश्वास. तुमचं मूल यशाच्या मार्गावर आहे. आज नव्हे तर उद्या त्यांचं नाव कुठेतरी ऐकू येईल. कोणीतरी तुमच्याकडे बघून म्हणेल तुमचं मूल खूप शहाणं आहे आणि त्या क्षणी तुमच्या मनात स्वामींची आठवण येईल. तुम्ही हसाल आणि शांतपणे मनातल्या मनात म्हणाल, स्वामी समर्थ तुमची ही कृपा आहे. स्वामी म्हणतात तुझं मूल जेव्हा यशाच्या दिशेने पहिले पाऊल टाकतं तेव्हा माझा हात त्या पाऊलाशी असतो आणि त्या वाटेवर मी प्रत्येक काटा दूर करत असतो. आज जेव्हा तुमचं बाळ सकाळी उठेल त्याच्या चेहऱ्यावरचं तेज तुम्हाला वेळच वाटेल. त्याचं बोलणं शांत होईल, मन एकाग्र होईल आणि विचार स्पष्ट होतील. हे संकेत आहे स्वामींच्या आशीर्वादाचे. कधी कधी आपण विचार करतो आमचं मूल शांत का झाले, अभ्यासात लक्ष कसं लागायला लागले, अचानक एवढी जबाबदारी कशी जाणवते त्याला. तर त्याचं उत्तर असतं स्वामी समर्थांची कृपा त्याच्यावर चालू झाली आहे. स्वामी म्हणतात माझं नाव घेतल्यावर आईवडिलांचं मन शुद्ध होतं आणि त्यातून मुलांच्या नशिबात सुप्तेचा प्रवेश होतो. आजपासून एक गोष्ट करा, घरात स्वामींचा फोटो जिथं ठेवलेला असेल तिथं रोज सकाळी आपल्या लेकराचं नाव उच्चारून एवढं बोला, हे स्वामी माझ्या मुलांचं रक्षण करा, त्याच्या यशाच्या वाटेवर तुम्हीच मार्गदर्शन बना. हळूहळू तुमच्या जीवनात तुम्हाला असं जाणवू लागेल की तुमचं मूल हे फक्त अभ्यासात नव्हे तर व्यवहारात, निर्णय, बोलणं आणि कृतीतही परिपक्व होत आहे. स्वामी समर्थ म्हणतात मुलांना मी फक्त ज्ञान देत नाही तर त्यांना शिस्त, प्रेम आणि श्रद्धेची खरी जाणीव करून देतो. आजचा दिवस तुमचं मूल ज्या क्षेत्रात आहे, शिक्षण, कला, खेळ, व्यवसाय किंवा अगदी स्वतःच्या जीवनशैलीबाबत असो, याच्या प्रत्येक प्रयत्नात स्वामी समर्थ त्याचा साथ संगत करत आहेत. आज एखादा फोन येईल, एखादी संधी समोर येईल, एखादा दरवाजा उघडेल आणि त्याचं हृदय त्याला सांगेल हे काहीतरी वेगळे आहे, हे माझ्यासाठीच आहे. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मी स्वतः त्या लेकराच्या आयुष्यात प्रवेश करतो आणि त्याला पुढे नेतो. त्या क्षणी ना तुम्हाला काही समजेल ना त्यालाही, पण लोकही हसतील, कारण आतून एक विश्वास जागा होईल. तो विश्वास म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा एक गुण आहे, तो कधीच आपली कृपा आरडाओरड करून दाखवत नाही. ती कृपा हळूहळू शांतपणे गाभाऱ्यातल्या दिव्यासारखी पसरत जाते. अनुभवायचं असेल तर रोज त्यांचं नाव घ्या. आजपासून तुमचं मूल आता अशा वाटेवर आहे तिथं प्रत्येक टप्प्यावर त्याला योग्य माणसं भेटतील, योग्य शिक्षक भेटतील, योग्य प्रेरणा मिळेल, कारण आता त्याच्या आयुष्याचं दार उघडलं स्वामी समर्थांच्या कृपेने. तुझं मूल यशस्वी होणं हे आता निश्चित आहे, कारण त्याच्या कपाळावर माझं नाव कोरलेलं आहे. आणि म्हणूनच पुन्हा सांगतो, आज तुमच्या मुलांचे नशीब चमकणार आहे. ते फक्त यश नाही, ते जीवनभराचा आत्मविश्वास आहे, स्वतःवरचा विश्वास आणि स्वामी समर्थांचा अखंड विश्वास. तुमचं मूल जर मनापासून प्रयत्न करत असेल तर त्याच्या प्रयत्नांना मी यशाचं वरदान देतो. कधीकधी मुलांना वाटतं की मी इतकं केलं पण यश मिळालं नाही, तेव्हा त्यांचा समजावा स्वामी पाहत आहे. त्यांनी अजून वेळ दिले, पण त्यांच्या वेळेचा नेमका क्षण म्हणजे चमत्काराची सुरुवात असते. तुमच्या मुलाच्या जीवनात एखादी अडथळ्याची घडी असू शकते, एखादा दगड वाटेत येऊ शकतो, पण त्या दगडावरच पाय ठेवूनच तर शिखर गाठायचं असतं आणि तो पाय ठेवणारा आधार म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात मी अडथळे दूर करत नाही, मी त्या अडथळ्यांतून मुलांना शिकवतो, घडवतो आणि शेवटी मोठं यश देतो. आज तुमच्या मुलाला वाटतं असेल की त्याच्यावर खूप जबाबदारी आहे, कदाचित मन घातलेलं असेल, पण त्या क्षणी जर तुम्ही फक्त त्याच्या कानात एवढंच हळू सांगितलं, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत बाळा, तर त्याच्या डोळ्यात नव्या जिद्दीची ज्वाळा पेटेल. आई वडिलांच्या आशीर्वादातूनच मी लेकरांना दिशा देतो. म्हणून आजच्या दिवसाला साधा समजू नका. आज तुमच्या घरात, तुमच्या देवरात एक नवं भविष्य घडतंय. तुमचं मूल आज ज्या वाटेवर आहे, जिथं
फक्त यश, समाधान आणि आनंद पसरलेला आहे. स्वामी म्हणतात, आज मी त्या घरात आलोय जिथं माझं नाम घेतलं जातं आणि त्या घरातल्या प्रत्येक लेकराला मी स्पर्श करणार आहे. तो स्पर्श म्हणजे प्रेम, तो स्पर्श म्हणजे आशीर्वाद आणि तोच स्पर्श आज तुमच्या मुलाच्या कपाळावर जाणवतोय. आज त्यांचं बोलणं वेगळं असेल, त्याचं वागणं शहाणपणाचं असेल, कारण तो आता फक्त तुमचं मूल उरलेलं नाही, तो स्वामी समर्थांचा कृपापात्र जीव झाला आहे. स्वामी म्हणतात, ज्याच्या मनात नम्रता आहे, प्रयत्न आहे आणि मनात माझं स्मरण आहे, त्याचं नशीब मी स्वतः लिहितो आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, तुमचं मूल जितकं यशस्वी होईल तितकं त्याच्या यशाचं श्रेय फक्त मार्कांना, नोकरीला किंवा पैशाला देऊ नका. त्या यशामागे आहे स्वामी समर्थांचा अदृश्य हस्तक्षेप. तेव्हा मनात न घालता फक्त विश्वास ठेवा. आजपासून प्रत्येक दिवस तुमच्या मुलाला एक पाऊल पुढे नेणार आहे. शेवटी आयुष्यात यश म्हणजे फक्त शिखर गाठणं नव्हे, तर त्या प्रवासात शुद्ध राहणं, संयमी राहणं आणि आत्मविश्वास आधारावर चालणं. आणि हे सर्व आता तुमच्या मुलाच्या जीवनात होत आहे स्वामी समर्थांच्या कृपेने. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुमच्या घरात आनंदाचे वारे वाहणार आहेत. ज्या लेकरांना वाट चुकल्यासारखं वाटत होतं, जे अभ्यासात मागे पडले होते, जे मनाने खचले होते, त्या प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आज नवा प्रकाश पडणार आहे. त्याच्या मनामध्ये ज्या शंका, भीती, चिंता होती, त्या आता स्वामींच्या कृपेने नाहीशा होणार आहे. आई वडील म्हणून तुमचं मन कधी शांत नव्हतं, कधी परीक्षेच्या काळात, कधी करिअरच्या निर्णयात, कधी नोकरीच्या वाटचालीत. मुलांसाठी तुम्ही जिंकलात, रडलात, देवाजवळ हात जोडले आणि स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या प्रत्येक अश्रूचं उत्तर मी आज देतोय, कारण आज तुमच्या मुलांचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे. स्वामींचा आशीर्वाद घेऊन आज तुमचं लेकरू ज्या गोष्टीसाठी धडपडतं होतं, ती गोष्ट मिळणार आहे. काहींना चांगली नोकरी मिळेल, काहींना मोठ्या संधी मिळतील, काहींना शिष्यवृत्ती, तर काहींना आयुष्याचा नवा मार्ग सापडेल. आणि सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे ज्या मुलांच्या बाबतीत सगळ्यांनी आशा सोडून दिल्या होत्या, त्यांचं नशीब इतकं चमकणार आहे की सगळ्या गावाला, नातेवाईकांना, समाजाला आश्चर्य वाटेल. पण हे सगळं घडणार आहे कारण त्यांच्या मागे आहे तुमचं निस्वार्थ प्रेम, तुमचं आर्त मन आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद. स्वामी म्हणतात, मी त्या आईबापांसोबत आहे जे आपल्या मुलांना चांगलं घडताना पाहण्यासाठी दिवस रात्र प्रार्थना करतात. स्वामींना आज फक्त 2 शब्द सांगा, स्वामी माझ्या लेकराचं नशीब तू उजळावं. मग एवढंच म्हणा आणि विश्वास ठेवा, जे घडावं असं तुम्ही खूप वेळापासून म्हणत बाळगून ठेवलं होतं, ते आजपासून प्रत्यक्षात यायला लागेल. आज तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावर ते दिसेल, ते काही साधन नाही, हे माझ्या कृपेचं तेज आहे. त्यांच्या बुद्धीत अशी चमक निर्माण होईल की त्यांचं तुम्ही स्वप्नसुद्धा पाहिलं नसेल. आजपासून त्यांच्या जीवनात एक नवीन वळण येणार आहे. ते जे काही करायला जातील त्यात यशस्वी होतील. शिक्षण असो, नोकरी असो, व्यवसाय असो किंवा स्पर्धा परीक्षा, सर्व ठिकाणी त्यांचं नशीब त्यांच्यासोबत असेल. आईवडिलांच्या प्रार्थना कधीच वाया जात नाही. तुम्ही तुमच्या मुलांसाठी जे दिवस रात्र जप करता, स्वामींची ओटी भरता, ते सगळं आज फलद्रूप होणार आहे. तुमच्या मुलांच्या मार्गात अडथळे होते, अपयश येत होते, आणि पण आजपासून ते सगळे अडथळे आता माझ्या आशीर्वादाने दूर होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही आज फक्त एक विश्वास ठेवा आणि पहा, तुमच्या घरात मुलांचे नाव उंचावणार आहे. तुमच्या पाठीशी लोक बसतील आणि विचारतील, काय केलं होतं तुम्ही, कशी घडवली इतकी हुशार मुलं. तेव्हा अभिमानाने सांगा, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी होते. आजपासून त्यांच्या जीवनात जे बदल होतील ते इतके अद्भुत असतील की अगदी शिक्षक, अधिकारी, मित्र, समाजसुद्धा आश्चर्यचकित होईल. त्यांच्या कामात अशी चमक येईल की जेव्हा ते बोलतील तेव्हा लोक ऐकत राहतील, तेव्हा ते चालते तेव्हा लोक पाहत राहतील, आणि जेव्हा ते यशस्वी होतील तेव्हा त्यांच्या नावासोबत तुमचं नावही उजळेल. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांनी आयुष्यात वाट चुकली असेल तरी काळजी करू नका, मी त्यांना परत योग्य मार्गावर आणेन. त्यांच्या मनात शांतता, विचारांमध्ये स्पष्टता आणि हातात यश मी स्वतः ठेवेन. आज एक काम करा, तुमच्या मुलांच्या कपाळावर माझं नाव लिहा, स्वामी समर्थ विश्वासाने फुंकर मारा त्यांच्या माथ्यावर आणि एवढं सांगा, स्वामी हे बाळ माझं तुझं आहे, त्याचं भवितव्य तुझ्या हातात आहे. आणि मग पहा, स्वामी समर्थ स्वतः त्या बाळाच्या आयुष्याचा मार्ग दाखवतील. स्वामींचा आशीर्वाद घेऊन कोणतेही हरत नाही. मग तुमची मुलं तर भक्ताच्या पोटी जन्मलेली आहे, त्यांचं नशीब कधीही मंदावणार नाही. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नामागे आता माझी प्रेरणा असेल. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुमच्या मुलांचं नशीब केवळ चमकणार नाही, तर त्यांच्या मार्गातील अडथळ्यांची जाळी स्वतःहून दूर होणार आहे. हे ऐकून तुमचं मुले तुमचं हृदय भरून येईल, कारण जेव्हा बाप आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंता करत असतो तेव्हा त्या काळजावर स्वामी स्वतः प्रेमाचं औषध ठेवतात. आज अचानक तुमच्या मुलांना एखादी नवीन संधी मिळेल,
ती संधी शिक्षणात, करिअरमध्ये किंवा त्याच्या आयुष्यात सकारात्मक वळण आणणारी असेल. काही वेळा आपल्या मुलांनी घेतलेले निर्णय आपल्याला भीतीदायक वाटतात, पण स्वामी म्हणतात, जिथे तू फक्त काळजी करतो तिथे मी माझं रक्षण करत असतो. तुमच्या मुलाच्या नशिबाचं दार उघडते. त्यांना योग्य शिक्षक, योग्य मार्गदर्शक, योग्य संधी मिळणार आहे. त्यांनी जर एखाद्या परीक्षेत अयशस्वी झाले असतील तर आजपासून त्यांचा आत्मविश्वास वाढ होईल. त्यांच्या मनात नवं बळ निर्माण होईल आणि त्यांना वाटेल, हो, आता मी माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं करणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मुलांनी आज जे स्वप्न पाहिलं ते प्रत्यक्षात येणार आहे. त्यांच्या मार्गावर एखादं चमत्कारिक वळण येणार आहे जे त्यांचं आयुष्य बदलून टाकेल आणि या बदलाचं श्रेय त्यांच्या आईवडिलांच्या प्रार्थनेला, त्यांच्या शुभेच्छांना आणि स्वामींच्या कृपेला जाईल. कदाचित आजपर्यंत तुमच्या मुलांना ओळख मिळाली नसेल, त्यांचं कौतुक झालं नसेल, पण आता वेळ आली आहे की त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जाईल. त्यांच्या कामामुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे लोक त्यांच्याकडे बघून म्हणतील, काय संस्कार आहे यांच्यावर, कोण असतील यांचे आई वडील. आणि त्या क्षणी तुम्ही डोळ्यात पाणी आणून फक्त एवढंच म्हणाल, हे सगळं स्वामी समर्थांची कृपा आहे. स्वामींनी तुमच्या घरातील प्रत्येक मुलांचं नशीब जागं केलं आहे. आजपासून त्यांच्या मनात सकारात्मकता, आत्मविश्वास आणि यशाकडे नेणारी दिशा जागी होणार आहे. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवा आणि सांगा, स्वामी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कोणतीही थांबवू शकत नाही. स्वामी म्हणतात, जेव्हा एक आई वडील जेव्हा आपल्या लेकरासाठी रडतो, प्रार्थना करतो, तेव्हा त्या अश्रूंचं उत्तर मी स्वतः देतो. म्हणून आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी दिलेली प्रत्येक शुभेच्छा, प्रत्येक आशीर्वाद तो स्वामी स्वतः आकाशातून लिहून ठेवत आहे. तुमच्या मुलांचं भविष्य आता प्रकाशमान होणार आहे. त्यांच्या जीवनातील अंधाराचे क्षण आता मागे पडणार आहेत. त्यांची आजवर भोगलेले अपयश आता त्यांच्या यशांचं कारण ठरणार आहे. हे सगळं तुमची श्रद्धा आणि स्वामी समर्थांची कृपा या तिघांच्या संगनामुळे घडत आहे. बघा, आज सकाळपासूनच तुम्ही अनुभव करत असाल की घरात एक मोठी वेगळी सकारात्मक ऊर्जा आहे. तुमच्या मुलांनी आज सकाळी उठून स्वतःहून अभ्यास करून केला असेल किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी उत्साहाने पावलं उचलली असतील. ही चांगली सुरुवात आहे, कारण स्वामी समर्थ जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा नुसती इच्छा नव्हे तर कृतीही सुरू होते. आजच्या दिवशी तुमच्या मुलाला एखाद्या परीक्षेचा उत्तम निकाल लागू शकतो जिथे त्यांनी फारशी अपेक्षा केली नव्हती. काही मुलांना शिष्यवृत्ती मिळू शकते, काहींना त्यांच्या आईवडिलाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकते आणि काहींना त्यांचं स्वप्न पूर्ण करणारा एखादा फोन कॉल, ईमेल किंवा संदेश येऊ शकतो. ज्यांना वाटतं की आमचं मूल अजून मागे आहे, अभ्यासात नाही किंवा काही सवयी बिघडलेल्या आहेत, त्यांच्यासाठी स्वामींचा हा संदेश आणखीच मोठा आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मूल वाया जात नाही, त्यांचं नशीब उजळण्यासाठी वेळ लागतो, पण जेव्हा माझं पाठबळ मिळतं तेव्हा वाया गेलेली वाटही सोनेरी होते. त्यामुळे आजचा हा दिवस तुमच्या मुलांसाठी विशेष आहे. पालक म्हणून तुम्ही फक्त एक गोष्ट करा, विश्वास ठेवा. नामस्मरण बोलणं थांबवा. हा काही शिकणारं नाही तर याला काही समजत नाही असं म्हणण्याऐवजी म्हणायला शिका, तुमचा स्वामींचा पाठबळ आहे, तू नक्की मोठं होशील. आम्ही म्हणतात, जिथं माझं नाव घेतलं जातं तिथे बदल व्हायला लागतो. आजपासून घरात दररोज स्वामींचं नामस्मरण सुरू करा. मुलांसोबत बसून त्यांचा स्वामींचा अनुभव, गोष्टी शिकणं सांगा. स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात. तुमचं मूल जर आज अडचणीत असेल, व्यसनाच्या मार्गावर असेल किंवा चुकीच्या संगतीत गेलेलं असेल तरी चिंता करू नका. स्वामी म्हणतात, मी अशा लेकरांना नाही परत आणतो, कारण त्यांचं हृदय स्वच्छ असतं. फक्त तुमच्या तोंडून शुद्ध शब्द निघू द्या. मुलाला रोज एक गोड बोलवा, तू स्वामी समर्थांचं मूल आहे, तुझं नशीब आजपासून उजळायला सुरुवात झाली. हे शब्द मुलाच्या मनावर स्वामींचं छाप उमटवतील आणि आयुष्य बदलून टाकतील. आजपासून एक सवयीचा संकल्प करा. रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण कुटुंबाला मिळवणे स्वामींचं एक छोटंसं स्तोत्र म्हणायचं. काहीच नाही तर अखंड ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे वाक्य 11 वेळा म्हणा. ही साधी कृती तुमच्या घरात आणि तुमच्या मुलांच्या नशिबात परिवर्तन घडवून आणेल. मूल म्हणजे भविष्यातील तेज आहे आणि आज मी त्या तेजावर माझं आशीर्वादाचं गारूड टाकतोय. म्हणूनच ज्यांचं मूल आजपर्यंत दुर्लक्षित, दडपलेलं, मागे पडलेलं वाटत होतं, त्यांच्या आयुष्यात आजपासून नव्या उंचीची सुरुवात होणार आहे. स्वामी म्हणतात, आज मी तुमच्या घराच्या दारात उभा आहे. माझ्या हातात तुमच्या मुलांच्या भविष्याची चिवटी आहे. फक्त तुमचं मन स्वच्छ ठेवा, श्रद्धा ठेवा आणि पहा कसा उजळतोय मार्ग. तुमच्या मुलाच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार मिटेल, प्रत्येक अडचण सुटेल आणि नशीब इतकं प्रबळ होईल की ज्यांनी कधीही पाहिलं नव्हतं तो उजेड सगळीकडे पसरलेला दिसेल. स्वामी म्हणतात, मुलांना प्रोत्साहन द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा,
कारण जिथे तुमचा विश्वास संपतो तिथून माझं कार्य सुरू होतं. या वाक्यामध्ये खूप मोठं सत्य आहे. आज जेव्हा तुम्ही त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून त्यांच्या डोळ्यातून पाहून म्हणाल की स्वामींचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, जेव्हा त्यांच्या मनातील असुरक्षितता, भीती, संकोच यांना नायनाट होईल. स्वामी म्हणतात, ज्यांचं मन स्वच्छ, त्यांची नीती पवित्र, त्यांचं नशीब मी स्वतः लिहितो. म्हणून तुमच्या मुलांनी जर प्रामाणिकपणे मेहनत केली असेल, इतरांच्या सुखात आपलं सुख मानलं असेल, तर त्यांच्या नशिबाचं दार उघडणं आता थांबवणं शक्य आहे. घरामध्ये अचानक चांगल्या बातम्या येऊ लागतील. ज्या कॉलची वाट पाहत होता तो कॉल येईल. जी संधी खूप वेळ दुर्लक्षी करत होती, ही संधी आज स्वतःहून त्यांच्या दारात येऊन उभी राहील. मुलांमध्ये एक आत्मविश्वास जागा होईल आणि तुम्ही त्यांच्या डोळ्यात तेच पाहाल जे कधी दिसलं नव्हतं. हे सगळं काही अचानक नाही आहे. ह्याचं मागे आहे तुमच्या त्या प्रत्येक इच्छा, स्वच्छ अश्रूंमागील प्रार्थना, तुमचं निश्चल प्रेम आणि साक्षात स्वामी समर्थांची तुमच्यावर आणि तुमच्या घरावर असलेली कृपा. तुमच्या घरातील पवित्र कोपऱ्यात स्वामींचा एक फोटो असेल, त्यांना आज नामस्मरण करा, नमस्कार करा आणि तुमच्या मुलांसाठी एक प्रार्थना करा. स्वामी, माझ्या लेकरांचं आयुष्य तू स्वतः उजळव. स्वामी समर्थ सांगत आहे, तुमच्या मुलांमध्ये जे गुण आहेत ते आता फुलायला सुरुवात होणार आहे. आजपर्यंत ज्या गोष्टी त्या जमत नव्हत्या त्या आता सहज घडू लागतील. तुम्ही आई बाबा म्हणून जे स्वप्न पाहिलं होतं की आपलं मूल मोठं व्हावं, चांगलं व्हावं, त्या स्वप्नांची पहिली पालवी आता फुटते आहे. तुम्ही आज फक्त त्यांच्या कपाळावर हात ठेवा आणि प्रेमाने मनात स्वामींचं नाव घ्या. स्वामींचा आशीर्वाद एवढं शक्तिशाली आहे की तुमचं मूल आज जेवढं निरागस आहे तेवढंच यशस्वी होणार आहे. अभ्यासात त्याला जी अडचण येते होती ती आता स्वामींच्या कृपेने दूर होईल. अभ्यासात लक्ष लागेल. जेव्हा तुम्ही पाहाल की तुमचं मूल स्वतःहून अभ्यास करते, मेहनत घेते, स्वप्न बघते, तेव्हा कळेल की स्वामींनी तुमच्या घरी लक्ष दिलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आई वडिलांच्या मनात जर खरं प्रेम असेल तर त्या प्रेमाच्या आधारावर मी स्वतः मुलांच्या नशिबात सुवर्ण अक्षराने यश लिहितो. आणि आज एक काम करा, स्वामींच्या नावाने दिवा लावा. मुलासाठी गोड प्रार्थना मनात करा. स्वामी, माझं मूल तुझ्या चरणावर ठेवतो, त्याला यश, सुख आणि समाधान मिळू दे. जगात सर्वात मोठं समाधान म्हणजे आपल्या मुलांना यशस्वी होताना पाहणं. आणि आज स्वामी समर्थ तुमचं हेच स्वप्न पूर्ण करणार आहे. ते सांगतात, तुमच्या मुलांच्या डोक्यावर माझा आशीर्वाद आहे. आता त्यांना थांबवू शकत फक्त त्यांचा आत्मविश्वास आणि तुमचा आशीर्वाद. म्हणून आजचा दिवस विशेष आहे. तुमच्या मुलांना एखादी चांगली बातमी मिळेल, एखाद्या स्पर्धा जिंकतील, शाळेत शिक्षकाचं कौतुक मिळेल किंवा भविष्यासाठी एखादं दार उघडेल. आणि ही सगळी सुरुवात असेल फक्त आजच्या दिवशी तुमची श्रद्धा आणि स्वामींच्या कृपेने. आजच्या दिवसाचं एक विशेष महत्त्व आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या मुलांच्या आयुष्यात जे काही अडथळे होते, अभ्यासात मन न लागणं, मेहनत करूनही यश न मिळणं, चुकीच्या संगतीचा परिणाम, हे सगळं आता मागे राहणार आहे. त्यांच्या डोक्यावरून जणू आशीर्वादांची सावली पसरली होय. त्यांच्या विचारांमध्ये आता सकारात्मकता येईल. त्यांच्या कृतीमध्ये प्रगती दिसेल आणि त्यांच्या वाटचालीत स्वामींचं मार्गदर्शन असेल. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे तुमचं प्रेम, संयम आणि श्रद्धा असे तिथेच मीच असतो. आज जे पालक आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी हा दिवस एका चमत्कार घेऊन येणार आहे. मूल अचानक आपल्या जबाबदाऱ्या ओळखू लागतील. ज्या गोष्टींसाठी तुम्ही काळजी करत होता त्या आता सुटू लागतील. जणू प्रत्येक अंधाराला आज प्रकाश मिळणार आहे. स्वामींचा असा आशीर्वाद आहे की जे विद्यार्थी अभ्यासात मागे होत होते ते आता पुढे येतील. ज्या मुलांना आजवर संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी अचानक नवी दारे उघडतील. शिष्यवृत्ती, परीक्षा, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, संगीत, प्रत्येक क्षेत्रात त्यांची चमक दिसेल. तुम्ही पाहत फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींचं नाव मनातल्या मनात घ्या. तुम्हाला प्रत्येक दिवस बदल दिसेल आणि या बदलात तुम्ही स्वतःला पुन्हा जगूच लागाल. कारण पालक म्हणून आपल्या मुलांची प्रगती पाहणं हे सर्वात मोठं सुख असतं. स्वामी समर्थ म्हणतात, आज मुलांच्या पावलात असं काही तेज आहे की जिथे चालेल तिथे यश उगम पावेल. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुमच्या घरात एक असा शुभ क्षण येणार आहे की तुमचं सगळं आयुष्य बदलून टाकेल. तुम्ही जिथे आशा सोडली होती तिथे आश्चर्याचा किरण उमटणार आहे. अनेक वर्षांनी तुमच्या घरात ज्या गोष्टी थांबल्या होत्या, जसं की कुणाचं लग्न होणं, एखाद्याचा बिझनेस चालू होणं, जुनी नोकरी सोडून नवीन संधी मिळणं, या सर्व गोष्टींना आज गती मिळेल. स्वामींचा आजचा हा संदेश आहे, धैर्य ठेवा, मी तुमच्या सोबत आहे. आज मी तुमच्या घरात पाऊल ठेवतो आहे आणि जिथे स्वामींचं पाऊल पडतं तिथे दुर्भाग्याचं नामोनिशाण राहत नाही. संकट तिथून उलट पडतात आणि शुभ योग सुरू होतात. स्वामी समर्थांचं नाव घेताना तुमच्या ओठांवर जरी थरथरा आलं असेल तरी तुमच्या हृदयात शांततेचा झरा वाहू लागेल. आज संध्याकाळपर्यंत अशी एखादी बातमी येईल
जी एखादं तुमचं आयुष्य नवा वळण घेऊन देईल. कदाचित एखादं जुनं थांबलेले पैसे मिळतील, एखाद्या कोर्ट करायचं केस निकाल तुमच्या बाजूने लागेल, किंवा कुणीतरी तुमच्या आयुष्यात अचानक एखादा प्रेमाने प्रवेश करेल. पण हे सगळं फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे, श्रद्धा. स्वामी म्हणतात, तू फक्त श्रद्धेने माझं नाव घे, बाकी मी सगळं बघतो. आज सकाळी जर मनात चिंता असेल तर संध्याकाळी समाधानाचं गारुड असेल. जिथे दुःख आहे तिथे आनंद, आणि जिथे अडचण आहे तिथे मार्ग दिसेल. स्वामी म्हणतात, तुमचं मूल आज एका अशा टप्प्यावर पोहोचणार आहे जिथून त्याच्या यशाची वाटचाल थांबवणं कोणाच्याच हातात नाही. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झलक दिसेल, त्याच्या निर्णयामध्ये स्पष्टता असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मूल आता स्वप्न पाहणार नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आईबाबांनो, जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे निराश आहात की आपलं मूल काहीच करत नाही, काही समजत नाही, वायात चालले, तर आज तुमचं काळजीचं कारण संपलं. कारण स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून मी तुमच्या मुलाच्या पाठीशी उभा आहे, आणि जिथं स्वामी उभे राहतात तिथं पराभव स्थान राहत नाही. कदाचित आजपर्यंत तुमच्या मुलाच्या वाटेला अपयश आलं असेल, काही वेळा त्यांचं मन भरकटलं असेल, तो चुकीच्या संगतीत गेला असेल, पण आता त्यांचं जीवन परिवर्तन होणार आहे. कारण स्वामींची कृपा एक क्षणात जीवन बदलते, आणि आज तो क्षण आलाय, हा क्षण हातातून जाऊ देऊ नका. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं मूल जेव्हा यशस्वी होईल तेव्हा संपूर्ण जग तुमच्याकडे बघेल आणि म्हणेल, काय संस्कार दिसले आहेत आईवडिलांनी. म्हणून विश्वास ठेवा, तुमचं मूल आता आयुष्यातनं पुढे जाणार आहे. शिक्षणात, करिअरमध्ये, व्यवसायात, स्पर्धा परीक्षामध्ये, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, कुठल्याही क्षेत्रात असो, ते नक्कीच चमत्कार आहे. आजपासून त्यांचं नशीब चालणार आहे. हे आता स्वतः चालत त्याच्या पायाशी येतील, आणि तो त्या संधीचा सोना करेल. कारण त्याच्या मागे आहे एक अदृश्य शक्ती उभी आहे, स्वामी समर्थांची शक्ती. आणि म्हणून आईबाबांनो, आज एक काम करा, तुमच्या मुलाच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवा आणि मनातल्या मनात स्वामी समर्थांना म्हणा, स्वामी माझ्या मुलांच्या पाठीशी असाच राहा, त्याला दिशा दाखवा, त्याला आशीर्वाद द्या. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या मुलांच्या डोक्यावर माझा आशीर्वाद आहे. जे शिक्षण आजपर्यंत अपूर्ण वाढत होतं ते पूर्णत्वाकडे जाणार आहे. ज्याची बुद्धी आता प्रगल्भ होईल, निर्णय योग्य ठरतील, त्यांना जे वाटायचं होतं, आईबाबांच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हास्य आणायचं आहे, ते स्वप्न आता पूर्ण होईल. तुम्ही त्यांच्या मागे उभे राहतील, हेच त्यांचं सर्वात मोठं बळ ठरेल. आजपासून त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. स्वामींच्या कृपेने जे वाटायचं होतं ते त्यांच्या वाटेला येईल. शालेय, स्पर्धा परीक्षा, करिअर, सगळ्याच गोष्टींमध्ये एक नवा झोका, एक नवा आत्मविश्वास त्यांना लाभेल. स्वामी समर्थ त्यांच्या मार्गातील अडथळ्यांची फळता साफ करत आहे. जिथं ते अडकले होते, जिथं ते चुकले होते, तिथं आता दिशा मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वादाने त्यांना आता योग्य साथ, योग्य मित्र आणि योग्य शिक्षक लाभतील. तुमच्या घरात आता वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादासोबत स्वामींची कृपा आहे. त्यामुळे मुलांना आळस, गोंधळ आणि मनाचं चंचलपण दूर होईल. त्यांचं लक्ष अभ्यासात, ध्येयात आणि आत्मविश्वासात लागेल. त्यांना आता काहीही थांबू शकणार नाही, कारण त्यांच्या पाठीमागे आहे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, तुम्ही जेव्हा तुमच्या लेकरांना त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहन देता, तेव्हा माझा आशीर्वाद त्या प्रत्येक प्रयत्नामध्ये विसरतो. तुमचं बोलणं, तुमचं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावरचं विश्वास हेच त्यांचं खऱ्या अर्थाने श्रीफळ आहे. आजपासून तुम्ही घरात स्वामींच्या नावाने एक दिवा लावा आणि तुमच्या मुलांसाठी एक छोटी प्रार्थना करा. स्वामी माझ्या लेकरांच्या पाठीमागे उभे राहा, त्यांना योग्य निर्णय घेण्याचा भान द्या आणि त्यांच्या मनात प्रामाणिकपणा टिकवा. ही प्रार्थना त्यांच्या आयुष्यातल्या खूप मोठा बदल घडवेल. स्वामी समर्थ तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी एक अदृश्य कवच तुमच्या घराभोवती विणलं आहे. त्यामुळे त्या गोष्टी पूर्ण अडकत होत्या त्या आता गती घेतील. जिथे तुम्हाला भीती वाटायची तिथे आता तुम्हाला धैर्य लाभेल. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ज्यांना तुम्ही अपयशी समजत होता त्यांच्यामधून यशस्वी व्यक्तिमत्व घडेल. स्वामी समर्थ म्हणतात, लहान सहान अडचणी आल्यास तर त्यावर जास्त लक्ष नको, त्या केवळ धुळीच्या कणासारखी आहे. माझी कृपा तुमच्यावर आहे, म्हणजे तुमच्या घरात अंधार फार काळ टिकणार नाही, लवकरच उजाडेल. तुमच्या घरातील वातावरण आता बदलणार आहे. अति चिडचिड, तणाव आणि अपयशाची भावना हे सगळं आता निघून जाणार आहे. त्या जागी शांतता, समाधान आणि समृद्धी यांचं स्वागत होणार आहे. फक्त एकच करा, प्रत्येक सकाळी स्वामींच्या नावाने मनापासून नमस्कार करा आणि म्हणत राहा, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, तुमचं मन जितकं स्वच्छ तितकी माझी कृपा तुमच्यावर जास्त. मनामध्ये द्वेष, मत्सर, संशय असतील तर कृपा थोडी थांबते, पण जिथं मन निर्मळ आहे
तिथं माझं अस्तित्व आपसूक प्रकट होतं. ज्या क्षणी तुम्ही जिथं बसलेले असाल तेच स्थान मंदिरासारखं पवित्र होतं. कारण स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं की देव तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत येतो. स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात. आजवर जे शक्य झालं नाही ते अनेक वेळा प्रयत्न करूनही मिळालं नाही. ते एकदा फक्त स्वामी समर्थ असं मनापासून उच्चारल्यावर तुमच्या समोर प्रकट होऊ लागतात. स्वामी म्हणतात तुमचं घर म्हणजे माझं घर आहे. तुम्ही जेव्हा एकमेकांशी प्रेमाने वागता तेव्हा मी तिथं स्थायिक होतो. पण जिथं भांडणं, गैरसमज, अहंकार असतो तिथं मी थांबत नाही. म्हणून स्वामी म्हणतात प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रेमाने करा. कोणावरही ओरडण्याआधी स्वतःला विचारा, हे बोलण्याने काही भलं होणार आहे का? जर नसेल तर शांत राहा, कारण तुम्ही शांत राहिला तर मी तुमच्या सोबत राहीन. स्वामींच्या या वचनांनी आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडू शकतो. आजपासून एक नियम करा. घरात कोणतेही संकट आलं की लगेच स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं 3 वेळा स्वामी समर्थ जीवाच्या तळापासून म्हणा. तुम्हाला जाणवेल की चिंता निघून जाते आणि मन शांत होतं. ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्यासाठी मी सर्व काही आहे. तो गोरगरीब असेल व मोठा धनिक, माझी कृपा दोघांवर सारखी. पण श्रद्धा असेल तर ती कृपा तुम्हाला प्रत्येक वळणावर मार्ग दाखवेल. हे लक्षात ठेवा, स्वामी कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. फक्त तुमचं मन शुद्ध हवं आणि तुमचं प्रेम खरं हवं. मग तो दिवस कितीही कठीण असो, तो क्षण तुमच्यासाठी संधी ठरवतील. कारण स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी उभे असतात. स्वामी म्हणतात बाळाच्या नशिबात जर स्वामींची कृपा असते तर त्यांचं आयुष्य कधीच अंधारात जात नाही. आजचा दिवस तुमच्या मुलांच्या जीवनात असा काही शुभ संकेत घेऊन आलाय की ज्या गोष्टी त्यांना आजपर्यंत जड वाटत होत्या त्या आता सहज शक्य होणार आहे. आज सकाळपासूनच स्वामींच्या आशीर्वादानं त्यांच्या मनात सकारात्मक ऊर्जा भरली जाईल. अभ्यासात त्यांना जास्त लक्ष लागेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरतील आणि शिक्षकांचं, वडीलधाऱ्यांचं कौतुक त्यांना मिळेल. ज्या वडिलांचं आपल्या लेकरांसाठी दिवस रात्र कष्ट घेतले यांना आज समाधानाचं पान वाचायला मिळणार आहे. स्वामी म्हणतात मुलांचं नशीब चमकवायचं असेल तर त्यांच्या पाठीशी श्रद्धेची आणि प्रेमाची सावली असली पाहिजे. आणि सावली आज तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहात. त्यांच्या प्रेमाने, तुमच्या संस्कारांनी आणि तुमच्या रोजाच्या प्रार्थनांनी स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या माथी उतरत आहे. आजचा दिवस विशेष आहे कारण तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होते. ज्यांना वाटत होतं की माझं काहीच होणार नाही त्यांच्या मनात आता आशेचं रोपटं उगम पावतं आहे. आणि या आशेच्या रोपट्याला स्वामींच्या कृपेचं पाणी मिळालं आहे की ते आयुष्यभर फुलत राहतं. स्वामी समर्थ म्हणतात मुलांच्या डोळ्यात जर स्वप्न असतील आणि आईवडिलांच्या हृदयात जर आशीर्वादाची जाणीव असेल तर त्या लेकरांच्या पावनखालचं वाळवंटसुद्धा हिरवळीत बदलतं. आज तो चमत्कार घडतोय जिथं अपयश होतं तिथं यशाचं बीज पेरलं जाते. आज तुमच्या घरात समाधान नांदेल. एक फोन कॉल येईल, एक चांगली बातमी, एक यशाची झलक तुमच्या घरात दिवा लावून जाईल. तुमचं मूल जिथं जाईल तिथं त्याच्या चेहऱ्यावर तेज असेल. लोक त्याचं कौतुक करतील, म्हणतील काय छान संस्कार केलेत या लेकरावर. हे सगळे होते कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या घरात सुप्तेचं वातावरण पसरलं आहे. स्वामी म्हणतात आईच्या देवघरातल्या प्रत्येक एकाच्या प्रार्थनेमुळे लेकराच्या नशिबात सोनं लिहिलं आहे आणि आज ते सोनं तुमच्या मुलाच्या नशिबात झळकणार आहे. स्वामी म्हणतात आज तुमच्या मुलांचे नशीब चमकणार आहे आणि आता त्याच्या जीवनात अशी दारे उघडत आहे जिथे यश, कीर्ती आणि समृद्धी त्यांच्या पावलांपाशी झुकतील. स्वामींची कृपा इतकी प्रबळ आहे की अगदी आजपासून तुमच्या घरातील प्रत्येक मुलं हे सुवर्ण संधीच्या दिशेने झेप घेतील. आई वडील म्हणून तुम्ही आजवर खूप मेहनत केली आहे. यांना चांगलं घडावं म्हणून त्यांच्या भविष्याकडे पाहून तुम्ही अनेकदा स्वतःच्या इच्छा मागे सारल्या. पण आता हे सर्व त्यांना उपयोगी ठरणार आहे कारण स्वामी समर्थ म्हणतात जे मुलांच्या मागे आई वडील आस्थेने उभे राहतात त्यांचं नशीब मी स्वतः उजळवतो. आजपासून तुमचं मूल जिथे हात लावेल तिथे यश उमटेल. त्याला योग्य गुरु, योग्य मार्गदर्शक आणि योग्य मित्र येईल. शिक्षण असो, व्यवसाय असो किंवा नोकरी, प्रत्येक ठिकाणी त्याला स्वाभिमानाने आणि आदराने पाहिलं जाईल कारण स्वामींनी त्याच्या कपाळावर विजयाचा लेप लावला आहे. स्वामी म्हणतात जर तुम्ही आजपासून मनापासून मला नमस्कार करून फक्त एवढंच म्हटलं स्वामी माझ्या मुलांचं जीवन उजळा, तर मी स्वतः त्याच्या मागे उभा राहीन. मग तो कोणत्याही स्पर्धेत उतरला तरी विजय त्याचाच होईल. आई वडिलांना एकच काळजी असते, माझं मूल सुखी राहावं. आज ती काळजी दूर होणार आहे कारण ज्या घरी स्वामी समर्थांचं नामस्मरण आहे तिथल्या मुलांचं भाग्यच वेगळं असतं. ते मुलं सामान्य राहू शकत नाही कारण त्यांचं आयुष्य स्वामी स्वतः लिहितात. आजपासून त्यांच्या वाटेला येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. जी कामं थांबली होती ती पूर्ण होणार आहेत. ज्या ठिकाणी त्यांना नकार मिळत होते तिथून आता निमंत्रण येणार आहे. त्यांचं व्यक्तिमत्व इतकं तेजस्वी होणार आहे की लोक म्हणतील काय भाग्य आहे या घराचं, ज्यांनी
आयुष्य कधी गमावलं असेल त्यांना आता त्याचा दुप्पट परत मिळणार आहे. त्यांच्या शिक्षणात अडथळे आले असतील तर आता विद्येचं दार उघडं होणार आहे. त्यांना अपमानित वाटत असेल तर आता त्यांना मान सन्मान मिळणार आहे. सर्व केवळ स्वामी समर्थांच्या कृपेने होणार आहे आणि ही कृपा अविरत राहावी त्यासाठी तुमचं घर, मन आणि शब्द हे नेहमी नम्र भक्तिभावाने भरलेलं असावेत. मुलांमध्ये स्वाभिमान आणि श्रद्धा असेल तर त्यांना कोणतीही थांबवू शकत नाही. तुमचं मूल लवकरच असं काही करेल जे पाहून संपूर्ण गाव, समाज आणि नातेवाईक गर्वाने म्हणतील, या आईवडिलांचं भाग्य खरंच मोठं. आणि तुम्ही डोळ्यातून आनंदराशी ओघळत म्हणाल, हे सगळं फक्त स्वामी समर्थांच्या कृपेमुळे झालं. तुमच्या घराच्या लहानसा घरामध्ये मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोक्यावर माझा हात आहे. मी त्यांच्या आयुष्याचं प्रत्येक पान यशाने भरतोय. त्यांचं नशीब आता फुलणार आहे. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत राहा. स्वामी म्हणतात, ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांवर प्रेमाने, श्रद्धेने आणि आशीर्वादाने संस्कार दिले आहेत त्यांचं घर सदैव नशिबाने भरलेलं असतं. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे कारण तुमच्या हातून आपल्या मुलांच्या पाठीशी उभं राहण्याचं पुण्य तुमचं नशीब उजळवणार आहे. मुलांचं नशीब पालकांच्या कृतीवर अवलंबून असतं. जर तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास ठेवलात, त्यांना योग्य मार्गदर्शन केलं तर त्यांची प्रगती आकाशाला भिडते आणि आज हेच होताना दिसत आहे. तुमच्या मुलांना जिथे संधी मिळते तिथे ते नाव कमावतील. त्यांच्या यशात फक्त त्यांचंच नव्हे तर तुमचाही वाटा आहे त्यामुळे आजचा दिवस तुमच्या संसारात नवा उजेड घेऊन येईल. स्वामी म्हणतात, आज तुमच्या मुलांच्या नशिबात असा काही योग आहे की त्यांना एखादी मोठी परीक्षा, मोठा इंटरव्ह्यू किंवा कुठला तरी चांगली बातमी मिळेल आणि ही बातमी तुमचं हृदय आनंदाने भरून टाकेल. त्यामुळे काळजी सोडा, विश्वास ठेवा आणि कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे. त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होणार आहे. तुमचं कुटुंब, तुमचे मुलं आणि तुम्ही सगळ्यांच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होते. आनंदाने भरलेला, यशाने नटलेला आणि स्वामींच्या कृपेने समृद्ध झालेला. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घराचं रक्षण करतोय. तुझ्या मुलांचं भविष्य मी घडवत आहे. जिथे तुला अंधार वाटतोय तिथे मी प्रकाश घालतोय. तुम्ही काळजी करणं थांबव आणि मग आता शांत करून फक्त माझ्यावर श्रद्धा ठेवा. आज ज्या बातम्या येणार आहेत त्या तुझ्या संपूर्ण घराचं नशीब बदलून टाकतील. मुलांची नोकरी, शिक्षण, व्यवसाय ज्यामध्ये अडथळे येत होते तिथे आता मार्ग उघडे होणार आहेत. तुझ्या कुटुंबाच्या नावावर मोठ्या संधी चालून येणार आहे. आम्ही म्हणता तुझ्या घरातील जी आर्थिक चणचण होती ती आता मागे पडेल कारण आजपासून नवा प्रवाह सुरू होईल जो थांबणार नाही. कारण आता तुझं कर्म, तुझी श्रद्धा आणि माझा आशीर्वाद या तिघांचं एकत्रित फळ मिळणार आहे. घरात शांतता नसेल, सतत भांडणं होत असतील तर आजपासून घरात प्रेम, आपुलकी आणि समाधान निर्माण होईल. जे नातं तुटलं होतं, जे मनापासून निघून गेले होते ते परत येतील. तुझ्या घरात पुन्हा प्रेमाची उब असेल आणि ही सगळी फळं तुला मिळतील. फक्त श्रद्धा ठेव. स्वामी म्हणतात, माझं नाव मनात ठेवून कामाला लाग. मी तुझ्या प्रत्येक पाऊल यशाने वळवेन आणि तुला तुझं हरवलेलं सुख परत मिळवून देईन. तू आता त्या टप्प्यावर पोहोचला आहे जिथून मागे वळण्याचा प्रश्नच येत नाही. आता फक्त पुढे जायचं आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाचं सर्वोच्च यश प्राप्त करायचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा वळणबिंदू आहे. त्या क्षणाला हलकं समजून दुर्लक्ष करू नको. आज हे जे काही घडतंय ते अचानक नाही, ते तुझ्या आणि माझ्या आशीर्वादाने, तुझ्या कर्माने आणि तुझ्या आतल्या श्रद्धेने ओढून आणलेलं आहे. तुझ्या आयुष्यात जी काळजी होती, जी आर्थिक अडचण होती, त्या गोष्टी तुला सोपं उडवायच्या, त्या सगळ्या आता गोष्टी आता मागे पडतील. कारण आजपासून मी तुझ्या घरात उभा आहे. मी तुझ्या घरातला पाहुणा नाही, आता मी कायमचा तुझ्या आयुष्यातला आधार आहे. तू जेव्हा एकटं पडतो तेव्हा तुला कोणी समजून घेत नाही, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असतो. तुला वाटतंय की जगाने तुला नाकारलंय, पण मला माहिती आहे तू एक चांगला माणूस आहे. तुझ्या मनात भक्ती आहे, प्रेम आहे आणि म्हणूनच मी तुला निवडलं आहे. स्वामी म्हणतात, तू ज्या बातमीची, ज्या चमत्काराची वाट पाहत होता ती वेळ आता आली आहे. उद्या तुझ्यासाठी नवीन दार उघडतील, नवीन संधी, नवा प्रवाह, नवे लोक, नवे सौख्य, सगळं काही तुझ्यासाठी समजलं जाईल. स्वामी समर्थांची कृपा जर एखादा झाली तर नशीबही घोड्यासारखं धावू लागतं. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, जे तुझ्यावर हसले, तेच लोक उद्या तुला वाकून नमस्कार करतील. कारण तू फक्त मन लावून चालत राहिला. आज बाकीची सारी जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या डोळ्यात पाणी असेल पण ते दुःखही नाही तर ते आनंदाचं असेल. कारण जेव्हा तुमच्या हृदयातील सगळ्यात मोठी इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुला जाणवेल, हो स्वामी खरंच माझ्यासोबत होते. स्वामी म्हणतात, आजचा दिवस तुझ्यासाठी वरदान आहे. काही अडचण वाटली थोडं थांबा, विश्वास घ्या आणि माझं नाव घ्या. तिथेच मी असेन तुझ्यासोबत तुझ्या प्रत्येक क्षणात. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुमच्या मुलांचं नशीब नव्या प्रकाशात उजळणार आहे. या स्वप्नांना तुम्ही आणि तुमच्या मुलांनी खूप दिवसांपासून उराशी बाळगलं, त्यांना आता वास्तवात उतरायची वेळ आली आहे.
तुमच्या घरातील लहान बाळाचे भविष्य उज्ज्वल होणार आहे, कारण त्यांच्यापर्यंत माझा आशीर्वाद सावली आहे. स्वप्न मोठे असू देत, त्यासाठी मन मोठं हवं आणि हे मन मोठं करण्यासाठी रोज माझं स्मरण करा. तुमच्या मुलांना अडचणी येतील, पण त्या यशाच्या त्या पायाभूत करणं ठरतील. प्रत्येक अडथळा त्याला शिकवण देईल आणि प्रत्येक चूक त्यांना नव्याने अडवेल. तुम्ही जर त्यांच्या मागे उभं राहिलं, त्यांना समजून घेतलं, त्यांच्या स्वप्नावर विश्वास ठेवला, तर मी स्वतः तुमच्या घरात उभा राहून त्यांच्या मागातील अडथळे दूर करीन. आजपासून एक गोष्ट नक्की ठरवा. कोणतीही गोष्ट असो, छोटं वाटलं तरी चालेल, पण त्याचं मन गुडवू नका. त्यांना प्रेम द्या, मार्गदर्शन द्या आणि स्वामींचं स्मरण करून त्यांच्या जीवनात नवं चैतन्य भरा. कारण मी सांगतोय, ही वेळ आहे त्यांच्या जीवनात आनंद फुलण्याची, तुमच्या सहकार्याने त्यांच्या भविष्याचं सोनं घडवण्याची. स्वामी समर्थ पुढे म्हणतात, तुमचं घर म्हणजे एक मंदिर आहे, जिथे प्रत्येक सदस्य म्हणजे एक दिवा आहे. लक्षात ठेवा, त्या दिव्यांना उजळवून ठेवण्यासाठी प्रेमाचं तेल आणि दिव्यासाठी विश्वास वाट लागते. तुमच्या घरात जेव्हा मूल आनंदी असतात, हसतात, खेळतात, तेव्हा स्वामी आनंदित होतात. पण जेव्हा त्यांना दुर्लक्ष केलं जातं, तेव्हा त्यांच्या स्वप्नांची फुलं सुकायला लागतात. म्हणून मी आज सांगतो आहे, तुमच्या मुलांच्या डोळ्यांमध्ये पहा, तिथं भविष्याचं तेज आहे. त्यांच्या हृदयात ऐका, तिथं परमेश्वराचं गूढ आहे. तुमच्या मुलांना एक फक्त चांगली शाळा, चांगली कपडं, चांगलं अन्न नको, त्यावर लागतो तुमचा वेळ, तुमचं लक्ष आणि तुमचं निस्वार्थ प्रेम. जेव्हा एक आई सकाळी उठून आपल्या लेकराशी स्वामींचं स्मरण करते, तेव्हा मी त्या लेकराच्या पाठीशी उभा राहतो. जेव्हा एक बाप आपल्या मुलासाठी स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवतो, तेव्हा मी त्याच्या घरात समाधान भरतो. हे लक्षात ठेवा, मी तुमचं नशीब बदलू शकतो, पण त्यासाठी तुमच्या मनात प्रार्थनेची ज्योत पेटवली पाहिजे. मी तुमच्या मुलांचं भविष्य तेजस्वी करू शकतो, पण त्यासाठी तुमच्या कृतीने श्रद्धेची ताकद असायला हवी. म्हणून आजपासून फक्त पैशासाठी धावू नका. तुमच्या मुलांसोबत प्रत्येक क्षण स्वामी समर्थनात जागा. एकत्र हे करा आणि आपलं रोज रात्री एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने जय जय स्वामी समर्थ म्हणा. कारण जिथं हे नाव आहे, तिथे मी आहे, आणि जिथं मी आहे, तिथे धन, यश, प्रेम आणि शांती नक्की आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुमच्या मुलांच्या आयुष्यात अशी संधी उगम पावते, जी त्यांचं नशीब पूर्णपणे बदलून टाकेल. आजपर्यंत ज्यांनी संघर्ष केला, अपयश पाहिलं, अश्रू गायले, त्यांच्यासाठी स्वामींची कृपा आज आकाशातून ओघळणार आहे. फक्त विश्वास ठेवा की माझं प्रत्येक वचन सत्य आहे. आज स्वामी तुमच्यावर खूप खुश आहेत, कारण तुमच्या मुलांनी कोणालाही त्रास न देता शांतपणे मन लावून परिश्रम करत राहिला आहे. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांचं मूल कधी अपयशी राहत नाही. मी त्याच्या पाठीशी उभा असतो. आज मी त्याच्या पदरात अशी एक संधी टाकणार आहे की घरच नाव रोशन होईल. कदाचित आज तुमच्या घरातल्या मुलाला नोकरीला कॉल येईल, कदाचित त्याच्या व्यवसायात अचानक यशाची पहिली झलक दिसेल, परीक्षा दिली असेल तर निकाल त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट आणेल. स्वामी म्हणतात, तुमचं मूल आज एक पाऊल पुढे टाकणार आहे आणि ते पाऊल त्याच्या यशाच्या शिखराकडे नेईल. तुमचं मूल शिक्षणात मागे पडलं असेल तर चिंता करू नका, कारण स्वामींनी त्याच्या बुद्धीला आता तेज दिलं आहे. अभ्यासात मन लागेल, नव्याने उत्साह निर्माण होईल, कारण एक दिवस तोच मुलगा, तीच मुलगी सर्वांसाठी आदेश ठरेल. स्वामी समर्थ सांगतात, आई वडिलांनी जर माझ्या श्रद्धावर ठेवली तर त्याची संतती यशाच्या शिखरावर पोहोचल्याशिवाय मी स्वस्थ बसत नाही. मी त्याचं नशीब उजळवतो, त्यांची वाट सुलभ करतो आणि त्यांच्या भोवताला अंधार दूर करतो. स्वामींचा आशीर्वाद हा केवळ शब्दांपुरता मर्यादित नाही, तो कृतीत उतरतो आणि आज त्या कृतीचा दिवस आहे. घरात एखादी चांगली बातमी येईल. शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय, कुठल्याही क्षेत्रात असो, तुमचं मूल आज काहीतरी मोठं जिंकल्यासारखं वाटून देईल. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या कृपेचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा आपण त्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवतो. म्हणून आजच्या दिवसाची सुरुवात जय जय स्वामी समर्थ या नामस्मरणाने करा. मुलालाही सांगा की तो नामस्मरण करावं. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या नावात एवढी शक्ती आहे की अडलेलं कामही मार्गी लागतं, अंधारातही प्रकाश सापडतो आणि मुलांचं भविष्य तर मी स्वतः उजळवणार आहे. त्याला यश, कीर्ती आणि समाधान यांचं तिन्ही धन मी देणार आहे. स्वामी म्हणतात, बाळांनो, आजच्या दिवशी तुमचं भाग्य उजळून निघणार आहे. ज्या आईवडिलांनी आपल्या लेकरांसाठी रात्रंदिवस परिश्रम घेतले, त्यांचं प्रेम, त्यांचा त्याग आज फळाला येणार आहे. तुमच्या मुलांच्या जीवनात आज एक असा योग येतोय की जिथून त्यांच्या प्रगतीची खरी सुरुवात आहे. आजचा दिवस म्हणजे मुलांच्या शिक्षणात यश, नोकरीची संधी, व्यवसायात यशस्वी पाऊल आणि एखादा असा निर्णय जो त्यांचं संपूर्ण आयुष्याची दिशा बदलवून टाकेल. हे सगळं अचानक घडणार नसतं, तर हे त्याच्या मुलांच्या आशीर्वादांचं, त्यांच्या पाठीवर दिलेल्या शाबासकीचं थापेचं आणि दररोज देवासमोर केलेल्या प्रार्थनेचं फळ असतं. स्वामी म्हणतात, ज्या आईने
आपल्या लेकराच्या ताटात अन्न वाढताना प्रत्येक घासाबरोबर देवाचं नाव घेतलं. ज्या वडिलांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या भविष्याकरता प्रत्येक नाणं समजलं, आज त्याच्या घरात आनंदाचे वारे वाहणार आहेत. स्वामींचं आशीर्वादाचं वचन आहे, तुमच्या घरात असा एक चमत्कारी क्षण येणार जिथे तुमचं मूल तुमच्याकडे पाहून म्हणेल, आई बाबा, आज तुमच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत आलो. आज स्वामी समर्थ स्वतः तुमच्या घरात आल्यासारखं समजा. त्यांच्या नजरेतून, त्यांच्या आशीर्वादातून तुमच्या लेकरांना योग्य दिशा मिळेल. त्यांच्या वाटेला येणाऱ्या अडथळ्यांचे काटे दूर होऊन त्यांच्या पायाखालची पुलाची पायवाट तयार होईल. स्वामी समर्थ म्हणतात, माझं कार्य म्हणजे भक्तांचं कल्याण, आणि त्या कल्याणामध्ये तुमच्या घरातल्या चिमुकल्यांचं, मुलांचं भविष्य उजळवण्याचं काम आज मी करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, आणि आपल्या मुलांवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. आज जीवनात सर्वात मोठं सुख कोणतं असेल तर ते म्हणजे आपल्या मुलांच्या यशाचा अभिमान. स्वामी म्हणतात, आज तुमच्या मुलांचं नशीब चमकणार. ही वेळ एक ओळ नाही, ही एक चमत्काराची आशीर्वादाची गंगा आहे जी तुमच्या घरात वाहू लागली आहे. तुमची काळजी, तुमचा संघर्ष, तुमच्या प्रार्थना या सगळ्यांना आता उत्तर मिळणार आहे, कारण स्वामीने तुमच्या पोरांच्या कपड्यावर याचं सुवर्ण लेखन केलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आईबाबाच्या पायाखालचं देवाचं स्थान असतं, आणि त्या पायावर डोकं ठेवणाऱ्या पोरांचं भाग्य कधीही अडत नाही. आज तुमचं मूल आहे, तुमचं म्हणणं ऐकलं. आज तुमचं मूल यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल. शाळा असो, नोकरी असो, स्पर्धा परीक्षा असो, व्यवसाय असो, त्याच्या हातात यश लागणारच असणार, कारण फक्त त्याच्या मेहनतीचा नाही तर स्वामींच्या कृपेचाही आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा आईबाप स्वतःच्या सुखाचं बळी घेऊन पोरांना घडवतात तेव्हा ते पोरं कधीही हरत नाही. आज स्वामींचं वचन आहे, तुमचं मूल समाजात नाव कमवेल, तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आणेल. आणि हो, जे मूल आजपर्यंत चुका करत होतं, रस्त्याने भरकटत होतं, त्यांचं मूल आता मन आज परत मिळेल. आजपासून त्याच्या मनात शांती येईल, अभ्यासात लक्ष बसेल आणि जीवनात दिशा मिळेल. आईबाप म्हणून जेव्हा तुम्ही रात्र जागून स्वामींना साकडं घालता तेव्हा देवापुढे दिवा लावून एकच मागणी करत होता, माझ्या पोराचं भलं कर. ते सगळं आज फलद्रूप होते. आज स्वामी म्हणतात, आईबापाच्या मनातील प्रत्येक भावना त्या ओळखतील आणि त्या भावना पूर्ण करतो. तुमचं मूल कधी कधी एका परीक्षेत नापास झालं असेल, कधी कुणाची त्याच्यावर टीका केली असेल, कधी तुम्ही मनातलं दुःख दडवत करत असाल, पण आता ती वेळ संपली आहे. आता स्वामींच्या कृपेने तुमचं मूल नाव कमावणार आहे, ओळख मिळवणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं मान उंचावणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांनी आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम केलं त्यांना आता त्यांच्या मेहनतीचे, त्यांच्या संस्काराचे फळ मिळणार आहेत. आज त्याच्या तुमच्या डोळ्यांपुढे तुमची लेकरं प्रगतीच्या मार्गावर झेपावताना दिसतील. ज्या दिवशी मुलं आईवडिलांचं नाव उजळतात ते दिवस खऱ्या अर्थाने सोन्यासारखा वाचतो, आणि तो दिवस आज तुमच्यासाठी आहे. स्वामींनी आशीर्वाद दिलाय, तुमच्या पोटी जन्मलेलं मूल आता घरात प्रकाशाचा दीप होईल. तुमचं मूल जर आजवर संघर्ष करत असेल, परीक्षेत अपयशी ठरत असेल, तर आजपासून ते नव्याने उमेदीने उठेल. त्याच्या नशिबातील अडथळ्यांची वळणं सरळ होतील, त्यांच्या बुद्धीचे चातुर्य येईल, आणि त्यांच्या हातून चमत्कार घडतील. हे सगळं घडणार आहे कारण त्याच्या मागे तुमचं प्रेम आहे आणि वर स्वामी समर्थांचं आहे. आईच्या प्रार्थनेत एवढी ताकद असते की ती आकाशालाही घालू शकते. तुम्ही तुमच्या मुलासाठी रोज म्हणाल्या, मनात ज्या प्रार्थना ऐकल्या आणि त्या आज मनापर्यंत पोहोचल्या आहेत, त्या आता माझ्या चरणापर्यंत पोहोचल्या आहेत. म्हणून आज मी तुमचं लेकरच धर्माच्या पातळीवर नेणार आहे. ज्या लेकरांनी आजवर स्वतःला हरवलेलं समजलं, त्यांना आता स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होईल. यांना हे स्वप्न बघायची आणि ती पूर्ण करायची प्रेरणा मिळेल. त्यांच्या जीवनात आज एक नवा उजेड पडेल. त्यांच्या वाटेला आलेल्या अंधारात आता माझा आशीर्वादाचा दीप लखलखेल. आई वडिलांना, तुम्ही तुमच्या लेकरासाठी जितकी चिंता केली तेवढी चिंता आता मला आहे. आजपासून त्यांच्या पाठीवर माझा हात असेल. त्यांनी ज्या वाटेने पाऊल टाकलं ती वाट सोपी होईल. त्यांनी जिथे उंबरठा ओलांडला तिथे यश त्याच्या स्वागतीसाठी उभे आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मुलांच्या पाठीशी जिथे आईबापांचा आशीर्वाद असतो तिथे देवाचा हात आपोआप लागतो. आजचा दिवस हीच ग्वाही देतोय की तुमच्या मुलांना यशाच्या उंबरठ्यावर नेणारी शक्ती आज त्यांच्या मागे उभी आहे. आज तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेजस्वी पाहाल. त्यांची बोलण्याची धग, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचं वागणं पाहून तुमचं आत्महृदय अभिमानाने फुलून येईल. गद स्पर्धेचा निकाल असो, मुलाखतीचा क्षण असो, किंवा कोणत्याही मोठं निर्णयाचं वळण असो, आजचा क्षण त्याच्या बाजूने झुकलेला असेल. आज जे काही ते करणार आहेत त्यामध्ये यश त्यांच्याच पावलांखाली येऊन लीन होणार आहे. स्वामींनी त्यांच्या आयुष्यात एक चमत्कारी वळण दिलं आहे जिथून ते मागे वळून पाहणारच नाही. स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या मुलांच्या डोक्यावरून फक्त आई वडिलांना नव्हे तर माता माझेही हात आशीर्वादाने फिरणार आहे. जिथे शिक्षण अडत होतं तिथे आता मार्गे उघडे होणार आहे. जिथे नोकरी मिळत नव्हती तिथे आता ऑफर स्वतःहून चालून येणार आहे. आणि जिथे संधी गमावल्या होत्या तिथे आता नव्या संधीचा वर्षा होईल.
एखादी वेळ अशी येते जेव्हा आईवडिलांच्या डोळ्यातून वाहणारे पाणी सुद्धा आनंदाचं असतं. आजचा तोच दिवस आहे. आज तुमचं मूल जेव्हा तुमच्यासमोर येईल आणि म्हणेल, आई बाबा मी यशस्वी झालो, तेव्हा तुमचं हृदय अश्रूने भरून येईल. आणि अश्रूने पराभवाचे नाही, तर ते विजयाची ग्वाही आहे, स्वामींच्या कृपेने मिळाली. स्वामी म्हणतात, जिथं तुम्ही अपयशाचं स्वीकारलं होतं, तिथं मी यश पाठवतो. तुमच्या मुलाच्या नशिबाच्या रेषेत आज माझं नाव कोरलेलं जात आहे. मी स्वतः त्याच्या मार्गावर फुलांची पायवाट टाकतोय. त्या वाटेवर चालत असताना त्याला ना अडलेले भासतील ना अंधारकारानं मी त्याच्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, आजपासून त्याच्या जीवनातील नवीन सुरुवात होणार आहे. तुम्ही ज्याकडे यशस्वी इतके वर्ष हात जोडले, व्रत केली, देवळाजवळ घालवले दिवस, त्या प्रत्येक क्षणाला मी आज फळ देतोय. कारण तुमचा विश्वास डगमगला नाही आणि म्हणूनच माझं वचनही मोडणार नाही. तुमच्या मुलाला जे पाहिजे ते त्या मला मिळणारच आहे आणि त्यापेक्षा जास्तही मिळणार. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा एक आई तळमळीने माझं नाव घेते तेव्हा मी त्या प्रार्थना मी टाळूच शकत नाही. आणि तुम्ही माझ्या नावाचं झोप सोडवली होती, उपवास घेतले होते, अर्थेने हाक मारली होती, म्हणून आज मी त्या हाकेला उत्तर देतोय. तुमचं मूल आता यशाच्या शिखरावर पोहोचणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता वेळ आली आहे की तुमचं मूल समाजात डोकं वर करून चालेल. त्याची नावाची कीर्ती दूरवर पोहोचेल. लोक त्याचं उदाहरण देतील, त्याच्याकडून प्रेरणा घेतील, कारण मी त्याच्या पाठीशी उभा आहे. मी त्याच्या हातात अशी कलम लिहून दिलेली आहेत की त्या अक्षराने त्यांचं भाग्य बदलून टाकते. तुम्ही इतकी वर्षे वेळ केवळ एक गोष्ट मागत होता, माझ्या लेकराला सुखी बघा स्वामी. आज मी तुमच्या डोळ्यांनी देखत त्या सुखाचं झाड बहरताना पाहतोय. फळही तुमच्या हातात ठेवतोय, कारण तुमचा संयम, तुमचं प्रेम आणि माझ्यावरचा अटळ विश्वास तिने आता रंग दाखवायला लागले. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मूल यशस्वी होतात तेव्हा देवही त्यांच्या पालकांना वंदन करतो. कारण हे यश फक्त मुलांचं नसतं, हे यश आईवडिलांच्या अश्रूंमधून, त्यागातून आणि अथक धडपडीमधून साकार झालेलं असतं. म्हणून मी तुमच्यासाठी आज आभाळात एक दीप पेटवतोय, ज्याच्या प्रकाशात तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य उजळून निघेल. आजपासून तुमचं मूल जिथे जाईल तिथे त्याला सन्मान मिळेल, प्रेम मिळेल आणि त्याच्यामुळे तुमचं नाव उजळेल. घरात स्वामी समर्थांची कृपा त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर साथ देणार आहे. त्यांचं मन स्थिर राहील, विचार सकारात्मक राहतील आणि पाय यशाच्या वाटेवरून ठाम चालत राहतील. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.